अगं नयनतारा, हे बघ, तू जरी किती जरी म्हटलंस ना तरी लग्नाच्या गाठी आहेत ना ह्या स्वर्गात बांधल्या जातात. हा, आता तू उगीच आड येऊ नकोस. सगळं काही ठरलेलं आहे, माझ्या अनेकांनी सगळं काही ठरवलंय. आणि एवढंच नाही, साखरपुड्याच्या दिवशी कुठली साडी नेसायची, कुठलं नेल पॉलिश लावायचं हे सुद्धा तिने ठरवलेलं आहे. तुला माहितीये का, या सगळ्या गोष्टी आहेत ना माझ्या सासूबाईंना आहेर काय द्यायचा, त्यांना कुठली साडी शोभेल, त्यांना कुठले दागिने शोभतील, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार तिने केलेला आहे. बघ किती पुढे गेलेली आहे ती. अरे बापरे, परमेश्वरा, परमेश्वरा, काय केलंस रे तू हे असं? किती प्रेमाने ह्या सगळ्या गोष्टी आणल्या होत्या मी, आणि तू अशी वागलीस माझ्याशी. मी काय सांगायला आले होते, ऋषी आणि अनिका ह्यांच्या साखरपुड्याची बोलणी करण्यासाठी आले होते. ह्याचे परिणाम मात्र खूप वाईट होतील. लक्षात ठेव. इनाफ. एक शब्द आता पुढे बोलायचा नाही. माझ्या घरात येऊन मलाच धमकवणार. आतापर्यंत अन्नपूर्णा मॅडमचा विचार करून मी गप्प बसले होते, नाहीतर केव्हाच माझ्या घरच्या सिक्युरिटीला बोलून धक्के मारून बाहेर काढलं असतं. सो माझं मन बदलण्याच्या आत आउट. आय सेड गेट आउट. ए, हवेत उडायचं नाही. कामिनी नाव आहे माझं. माझ्याशी बोलताना आवाज खाली. आणि एवढंच नाहीये, माझ्याकडे आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत. माझ्याकडे अशी गोष्ट आहे की जी पाहिल्यानंतर तू स्वतःहून ऋषीचं लग्न अनिकाशी करून द्यायला तयार होशील. कशी होशील? ओ, या, दॅट अनिका, अ व्हेरी स्वीट लिटिल गर्ल. या, शी बिलॉंग्स टू माय स्टेटस. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. ॲक्च्युली शी इज व्हेरी फिट फॉर, म्हणजे माझा ऋषी बाबा आणि अनिका बेबी. खरंच त्यांचं लग्न लावून द्यायला हवं. आय एम रिअली सॉरी. मी माझे शब्द असे मागे घेते. ओके, सॉरी. झालं? माकड चाळे करून झाले? लेट मी रिमाइंड यू, त्या निर्बुद्ध आणि हेकट अनेकाशी या जन्मात तरी मी ऋषीचं लग्न होऊ देणार नाही. सो आउट. गेट आउट. का? मी बोलते ते ऐकू येत नाहीये का? आउट. अजून माझं बोलणं पूर्ण झालंय कुठे? जी गोष्ट मी तुला दाखवणार होती ती कुठे अजून दाखवलेली? हा जो काही होता ना तो फक्त ट्रेलर होता. खरा सिनेमा अजून बाकी आहे तारा. एक मिनिट.
काय वेणबाई, कसा वाटला सिनेमा? या कामिनीजींनी आईंना असं काय दाखवलं मोबाईलमध्ये? मी इथे आल्यापासनं तू माझा पावलोपावली अपमान करतेस. तो सगळा मी सहन केला. काही बोलले नाही मी तुला. कारण कारण खरा क्लायमॅक्स जो काही आहे ना त्या सिनेमाचा, तो माझ्याकडे आहे. खरा अपमान कसा असतो ना, तो मी तुला दाखवणार आहे. पाहायचंय? चला खेळूया आपण स्टेटस टेस्टर. बरं वाटेल. मलम लावलं की बरं वाटेल. यांचं औषध आणायला गेलेत ना सुहास दादा? हो, राजन सर आणि मगाशीच सुहास दादाला पाठवलं. शोभा, आता तुम्ही हे सूप प्या, म्हणजे एकाच दिवसात बरं होशाला बघा तुम्ही. पार्वतीताई, तुम्हीच होतात ना मगाशी आजोबांबरोबर बाहेर? नाही नाही, मी नव्हते, सुजाता होती. अशी चूक तुमच्याकडनं होऊच कशी शकते? देऊ न करू बाबांना उद्या काही दुखापत झाली असती तर काय केलं असतं तुम्ही? चला बहीणबाई, स्टेटस हातात हात घालून चलू. या चल. जमिनीवर पडलेली जी मिठाई आहे ती त्या डब्यात पुन्हा भरून ठेव. काय झालं? ऐकू येत नाहीये? काय कानांचा काय प्रॉब्लेम आहे? आ? हे लावू? मग ऐकू येईल?